अहो आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे, सगळं अगदी जुळतंय, अगदी पत्रिका सुद्धा जुळते, परंतु मुला मुलींची एक नाड आहे, अपत्यांमध्ये प्रॉब्लेम आला तर? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. खूप वेळेला जे लग्नाळू मुलं मुली असतील तर अशा कुटुंबामध्ये ही चर्चा खूप कॉमन ऐकायला येते. ती म्हणजे काय की अगदी मुला मुलांची पसंती झालेली असते, सगळं व्यवस्थित असतो, परंतु एक नाड येते आणि मग एका भीतीपोटी की अपत्यांना प्रॉब्लेम येईल हे लग्न मोडतं. खरंच असं आहे का? अर्थात हा गैरसमज आहे. नाड म्हणजे काय? हा ज्योतिषशास्त्रामध्ये असणारा एक प्रकार नाड. काही वेळेला आयुर्वेदामध्ये याला प्रकृती असं म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या प्रकृती जसं वात पित्त कफ अशी प्रकृती असते. आता पूर्वीच्या काळी काय व्हायचं की एका कुटुंबामध्ये लग्न व्हायची म्हणजे मामाच्या मुलाला दिलं, आत्याच्या मुलाला दिलं, फार लांबपर्यंत ही नाती जायची नाहीत. मग त्या फॅमिलीमध्ये असणारे गुणसूत्रांचे दोष ह्या त्या मुला मुलींमध्ये पण यायचे आणि होणाऱ्या अपत्यामध्ये व्यंग किंवा दोष व्हायचे, अबॉर्शन सुद्धा व्हायचे, डाऊन सिंड्रोम व्हायचे. आणि मग तेव्हापासून ही प्रचलित गोष्ट एक नाड नसावी. अर्थात त्याचा अर्थ काय आहे की जवळच्या नात्यामध्ये म्हणजे कॉन्सेंग्युअस मॅरेज हे असू नये. कॉन्सेंग्युअस मॅरेज म्हणजेच काय? काही काही कम्युनिटीमध्ये तर अगदी मावस भाऊ चुलत भावामध्ये सुद्धा लग्न होतं. काही जणांमध्ये आत्याचा मुलगा मामाचा मुलगा, काही ठिकाणी तर मामाशी सुद्धा लग्न होतं. अर्थात या जवळच्या लग्नामध्ये गुणसूत्रांचे दोष होण्याची शक्यता ही जास्ती असते. होतेच असं नाही, परंतु होण्याची शक्यता मात्र जास्ती असते. अशा वेळेला मात्र हे जवळचे लग्न टाळावेत. कालांतराने या नाडीचा संबंध रक्तगटाशी लावला गेला. म्हणजेच एक रक्तगट असेल तर बाळांमध्ये प्रॉब्लेम होतो. अर्थात असं नाहीये. रक्तगट एक असेल तरीही चालतो, त्याचा आणि एक नाड असण्याचा काहीही संबंध नाहीये. मैत्रिणींनो, गैरसमज दूर करूयात. धन्यवाद.